नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीचंच काम बघणार आहे। जसं मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरदोशीच्या कामामध्ये शेप कसे काढायचे ते दाखवलं आणि वळणाचं काम असेल तर कसं करायचं ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलं। आणि जर कोणाला त्याच्यामध्ये पण काय अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीच्या त्याच्या पुढचे जे टाके आहेत तर ते बघणार आहेत। आणि इथून पुढचे तर टाके मी बोललेलीच आहे की जरदोशीचेच असणार आहेत, कारण जोपर्यंत जरदोशी आपली कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपण बाकीच्या मटेरियलकडे जाऊ शकत नाही। जसं बाकीचे मटेरियल म्हणजे जसं सिक्वेन्स आहे, स्टोन चेन आहे, कुंदन आहेत, सिल्क धागा आहे, म्हणजे त्याचे पण वेगवेगळे प्रकार काय आहेत तर ते पण बघणार आहेत। तर आता आपण जे बघणार आहेत तर त्याची चला सुरुवात करूया। तर बघा, आपण आता हे जरदोशी घेतलेली आहे। जे पण आपल्याला टाका बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपण ही आता सध्याला प्लेन वाली जरदोशी घेतलेली आहे। याच्यानंतर मी तुम्हाला नक्षीची याचं काम पण दाखवणार आहे याच्या जोडीलाच। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे नॉलेज मिळून जाईल। तर स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा। तर आता आपण ही जरदोशी घेतली, मी नेहमी तुम्हाला सांगते आता ही आपली प्लेन जरदोशी आहे तर आपल्याला याला थोडीशी तरी खेचून घ्यायची असते। खेचून घेतल्याने काय होतं, एखादा आपलं काम जर कामाच्या बाहेर जर एखादी जरदोशी जात असेल तर तिला आपण मागे जर घेतलं तर ती जाग्यावर जाते। त्याच्यामुळे ही थोडीशी खेचून घ्यायची, तुमचं कामाला फिनिशिंग पण त्याच्यामुळे येतं जर तुम्ही खेचून काम करता जरदोशीचं त्यावेळेस। आता मी खेचून घेतलेले आहे, आता मी याचे तुकडे करते, जेवढे आपल्याला पाहिजे आहेत तेवढे तुकडे करून घ्यायचे। आता सगळ्यात पहिलं तर मी काय करते बघा, तुम्हाला याची पेचणी दाखवते। पेचणी म्हणजे काय हे तर तुम्हाला समजेलच आता ज्यावेळेस आपण हे बनवतील। तर पेचणीसाठी आपण तुमच्या मर्जीप्रमाणे असतात, तुम्हाला किती छोटे तुकडे पाहिजेत, किती मोठे तुकडे पाहिजेत, तुम्हाला पेचणी किती मोठी टाकायची किती छोटी टाकायची। आता मला जेवढी पेचणी पाहिजे आहे मी त्याचे तुकडे करून घेणार आहे। आणि याच्यामध्ये आपण दोन प्रकारची पेचणी बघणार आहेत आणि या पूर्ण व्हिडिओमध्येच तुम्हाला पेचणीचेच प्रकार दाखवेल, कारण सिक्वेन्स टाकून पण पेचणी कशी बनवायची ते पण तुम्ही बघा आज। आता तुम्ही बघू शकता की आपण एकदम एकसारखे तुकडे करून घेतोय। याचं मेजरिंग तुम्हाला जेवढं ठेवायचंय तेवढं तुम्ही ठेवू शकता, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला किती छोटी आणि मोठी पेचणी करायची आहे। आता ही माझी खराब झालेली कैची आहे त्याच्यामुळे मी ही कैची घेतली, पण जर कोणी टेलरिंगचं काम करत असेल तर त्यांनी प्लीज जरदोशीवरती ती कैची चालवू नका, कारण ही जरदोशी म्हणजे एक तारच असते आणि त्या तारेच्या याच्याने तुमची जी मशीनवरती जे टेलरिंगच्या कामासाठी जी कैची तुम्ही यूज करता तर ती खराब होईल। त्याच्यामुळे तुम्ही जी पण तुमचं काम करायचं असेल ती कैची यूज नका करू, कामाची कैची असणारी यूज नका करू। जी तुमची अशीच रफमध्ये पडलेली आहे तीच कैची यूज करा, नाहीतर तुमच्याकडे कैची नसेल तर आपल्याला कटर पण भेटतात तर ते कटर तुम्ही यूज करू शकता। तर आता आपण हे बघा, हे तुकडे करून घेतलेले आहेत। आता सर्वात पहिला आपण काय केलं बघा, मार्किंग पेन्सिलने एक लाईन ओढून घेतले, बरोबर। आता पेचणी बनवतोय तर जरदोशीची आपण ही निडल घेतलेली आहे, ही 7 नंबर निडल आहे। तुम्हाला 8 नंबर निडल वापरायची असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता। हे बघा, ही या पद्धतीने असते आणि याचा नंबर 7 आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्ही जे बघतात त्याचं परत जे दाखवलेलं असतं त्याचंच कमेंट करता, तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळून जाईल। तर ही 7 नंबरची आपली जरदोशीची सुई आहे। त्याच्यानंतरून आपल्याला 432 नंबरची आपण गोल्डन कलरची जरी घेतलेली आहे। तुमच्याकडे ही जरी नसेल तर तुम्ही मशीनचा धागा पण यूज करू शकता। आता सर्वात पहिला आपण काय करायचं, या सुईमध्ये आपण जरदोशी उचलून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये तुम्हाला सिंगल भरायची असेल तर सिंगल घ्या, तुम्हाला जर 2-2, 3-3, 4-4 घेऊन जर करायचं असेल तर तुम्ही तसंही घ्या। आता मी याच्यामध्ये 4 बघा जरदोशी घेतलेले आहेत तुकडे। सर्वात पहिलं मी एक टाका काढला, आता ह्याच्यावरती मी नाव लिहून ठेवते बघा, पेचणी। याला पेचणी टाका बोलतात। तुमच्या इथे जर याला काय वेगळं बोलत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने
बोला, पण पेचणी म्हणजे काय असतं हे तुम्हाला आता समजेल. आणि हे ना ज्यावेळेस आपण एखाद्या वेलीचं वगैरे काम करतो तर त्या वेलींना भरण्यासाठी पण हे खूप चांगला टाका असतो. वेलींचं काम असेल, तुम्ही एखादं समजा डोलीचं डिझाईन बनवत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या अशी काय आउटलाईन करायची असेल तर त्याच्यामध्ये पण हा टाका खूप छान दिसतो. तर हे बघा, आपण काय केलं, एक टाका एक्स्ट्रा घेतला, जसं आता मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा, या पद्धतीने मागच्या बाजूला एक टाका एक्स्ट्रा घेतला, त्याला पुढे खेचला. आता याच्यामध्ये मी 4 जरदोशी पकडले, तर मी एक जरदोशी टाकली. बरोबर त्याच्या बरोबर तोंडाच्या जवळ आपण जवळच एक टाका हा एक काढून घ्यायचा. बरोबर, त्याच्या पुढे एक एक्स्ट्रा टाका काढायचा. आता हा एक्स्ट्रा टाका काढल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे मागे. मागे गेल्याच्या नंतर आपण काय करतील, ह्या जरदोशीला थोडंसं बाजूला सरकवून त्याच्या मध्यावरती त्याचा जो मिडल येतो तिथे एक टाका काढायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक छोटा टाका काढायचा. परत दुसरी जरदोशी घेऊन आपण टाकणार. सेम पद्धत परत रिपीट होणार आहे ही. हे बघा, आपण या पद्धतीने एक टाका टाकला, तिथून जरदोशीचं इथे तोंडाजवळ बाहेर काढली सुई, एक टाका बारीक छोटावाला. त्याच्यानंतर मागे गेले, मागे जाऊन एक टाका मोठा, एक टाका छोटा, परत त्याला मागे करत सेम पद्धत रिपीट. मागे गेले, जरदोशीची ती लाईन असते त्याच्यावर जे आपण खालती मारलेली लाईन आहे आपल्याला त्याच्यावरतीच टाका घ्यायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, परत आपण आले पुढे, एक टाका काढला, त्याच्या पुढे एक एक्स्ट्रा टाका, परत मागे गेले, बरोबर मिडलवरती आपण एक टाका मोठा, एक टाका छोटा. आता बघा, परत आपण एक टाका मोठा, एक टाका छोटा. मागे गेले, आपण जी टाकलेली जरदोशी असते तिला साईडला करायचं आहे आणि जी पण आपली लाईन आहे त्याच्यावरती एक टाका मोठा, एक टाका छोटा घेऊन परत ही पेचणी स्टार्ट करायची आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण ही थोडीशी छोटीवाली पेचणी घेतलेली आहे. छोटीवाली म्हणजे याच्यामध्ये जे पण आपण जरदोशी घेतलेली आहे ती लहान आहे. याच्यानंतरची मी अजून तुम्हाला एक पेचणी दाखवेल, त्याच्यामध्ये कशी आपण काढतो आणि त्याची फिनिशिंग कशी दिसते. तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यापैकी कोणती पेचणी सर्वात जास्त आवडली ते. तर हे बघा, ही आपली छोटीवाली पेचणी बनत चाललेली आहे. तुम्हाला जेवढं हँडल करता येईल तेवढंच तुम्ही तुमच्या सुईमध्ये जरदोशी पकडा. जर तुम्हाला नाही हँडल करता येत असेल तर प्रत्येक वेळेस एक एक जरदोशी उचलून पण तुम्ही ती टाकू शकता. कारण जास्त जर घेऊन काम करता आलं तर तुमचं काम पटकन होणार. आणि जर एक एक जर उचलून टाकायचं असेल तर तुमचं थोडंसं कामाला टाइम थोडासा जास्त लागणार, एवढंच असतं. पण जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित हाताळता येत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगल सिंगल जरदोशी घेऊन जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तर हे बघा, या पद्धतीने तुम्ही ही पेचणी बनवू शकता. व्हिडिओ थोडेसे मोठे होत असतील ना तर तुम्ही प्लीज कंटाळा करू नका. जर तुम्हाला खरंच या कामात काय करायचं असेल आणि शिकायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला जेवढं याच्यातून मिळेल तेवढं तुम्ही ज्ञान घेऊ शकता. कारण जेवढं तुम्हाला समजून घेता येईल तेवढं ते समजा. कारण जर तुम्हाला याच्यातल्या काही गोष्टी जर समजल्याच नाही तर तुमच्या कामाला काहीच अर्थ राहणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही रिअलमध्ये काम करायला घेतात तर त्यावेळेस तुम्हाला ते जाणवतं की अरे मला हे समजलंच नाही, हे काय नाही. मग त्याच्याऐवजी तुम्ही व्हिडिओज 3-4 वेळा बघा. ते एकदम बघून बघून तुम्हाला तो पाठाच होऊन जाईल आणि तुम्हाला पुढे काम करायला त्याची अडचण नाही ना. तर तुम्ही हे बघू शकता, आपण ही जी छोटी पेचणी बनवलेली आहे तर छोटी जरदोशीमध्ये ही छोटी पेचणी बनली. तर ही झाली आपली एक पेचणी. आता याच्यानंतरून जर तुम्हाला छोटी पेचणी नाही बनवायची आणि काम तुम्हाला उरकतं घ्यायचंय म्हणजे लवकर करायचंय तर त्याच्यासाठी काय करायचं बघा. तर त्याच्यासाठी आपण थोडीशी बघा हे मोठे मोठे जरदोशीचे तुकडे कापलेले आहेत ना ते घ्यायचे.
याच्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल, म्हणून मी याच्यामध्ये एकदम छोटे मोठे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे कट करून घेतलेत की तुम्हाला मला ते दाखवायला मिळेल म्हणून. आता मी काय करते बघा, हे मोठेवाले तुकडे उचलून घेते. पद्धत सेम आहे, पण तुम्हाला समजेल की काय फरक असतो. आणि तुम्हाला जो पण फरक जाणवेल तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या पेचनी बनवायला जास्त आवडेल. आता हे बघा, त्याच्यानंतर आपण काय करू, एक इथे लाईन ओढून घेऊया. आता ही आपण मोठी जी आपला जरदोशी आहे त्याच्याने आपण ही पेचनी बनवून घेतलं. मी एक टाका एक्स्ट्रा घेतला. हे बघा, एक टाका पुढे, त्याच्या पुढे एक छोटा टाका, मागे गेले त्याच्या अर्ध्यावरती, परत एक टाका मोठा, एक टाका छोटा, एक जरदोशी सोडली, परत पुढे आले, एक टाका त्याच्या पुढे छोटा टाका, मागे गेले. हे बघा, या पद्धतीने आपण ही पूर्ण पेचनी बनवून घेणार आहेत. आता याच्यानंतरून तुम्हाला मिळेल बघायला सिक्वेन्सवाली पेचनी, तर ती पण खूप सुंदर दिसते पेचनी. आता हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवतच असेल, पण दोन्हीही पेचनी टाकल्याच्या नंतर दिसायला तर चांगलीच दिसते. पण तुमची चॉईस आहे की तुम्हाला काम किती व्यवस्थित द्यायचं आहे, किती फिनिशिंगनं द्यायचं आहे ते. आणि फिनिशिंग बरोबर महत्त्वाचं हे असतं की टाईम, कारण आरी वर्क करताना तुम्हाला टायमाचं खूप महत्त्व आहे. टाईम तुम्हाला जेवढा लागेल तेवढं तुम्हाला चार्जेस तसा मिळायला पाहिजे आहे. जरदोशीचं काम एकदम प्रोफेशनल काम असतं, दिसायला खूप सुंदर दिसतं. छोटंसं काम पण तुम्ही केलं तरी ते एकदम उठावून येतं. हे बघा, या पद्धतीने आपली ही पेचनी कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण ह्या दोन पेचण्या तर बघितल्या. आता आपण सिक्वेन्सची पेचणी बघणार. तर सिक्वेन्सची पेचणी बघण्यासाठी तुम्हाला इथं दिसत असेल बघा, आता मी इथे गोल्डन कलरचे दोन्हीही सिक्वेन्स घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक इथे मोठी सिक्वेन्स दिसते, इथे छोटी सिक्वेन्स दिसते. हे 4 नंबर आणि 5 नंबर सिक्वेन्स आहेत दोन्हीही. तर या दोघांपैकी तुम्हाला जी पण यूज करायची ते तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जी आवडते, छोटी आवडते मोठी आवडते ते तुम्ही सिलेक्ट करा. आता याच्यामध्ये मी मोठी यूज करते बघा. आता ही जी पेचणी बनवायची ते एकदम दिसायला सुंदर दिसते, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि ही बनवण्यासाठी आपण काय करणार बघा, एक सिक्वेन्स उचलली, त्याच्यानंतर आपण काय केलं, एक टाका एक्स्ट्रा घेतला, सिक्वेन्स टाकली, एक टाका खालती, त्याच्या पुढे एक टाका दुसरा एक्स्ट्रा घेतला, नंतर दुसरी सिक्वेन्स घेतली, त्याच्या पुढे आपण ही सिक्वेन्स टाकली, बरोबर. तर याच पद्धतीने आपण ही पहिली सिक्वेन्सची लाईन कंप्लीट करून घेणार आहेत. तुम्ही एक साथ मध्ये 8-10 सिक्वेन्स पण सुईमध्ये घेऊन काम करू शकता, पण ती टाकायला जर अवघड पडत असेल तर सिंगल सिक्वेन्स उचलून पण तुम्ही काम करा. एक टाका एक्स्ट्रा घ्यायचा, त्याच्या पुढे खूप सुंदर अशी सिक्वेन्सची पेचणी बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा ज्यांना कोणाला हे काम शिकायचं आहे त्यांना, आणि लाईक पण करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर आता आपण हे पूर्ण बघा कंप्लीट सिक्वेन्स लावून घेतलेले आहेत. तुम्हाला असं मटेरियल ठेवण्यासाठी अशी बेटन शीट जर मिळत असेल तर नक्की घ्या, कारण मटेरियल त्याच्यावरती खूप सुंदर राहतं आणि इकडे तिकडे हलत नाहीये. ही जी बेटन शीट मी यूज करते ते. आता आपण काय केलं बघा, इथे बरोबर आपण इथे पूर्ण ही सिक्वेन्सची लाईन मारून घेतले. आता याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे की आता सिक्वेन्सची पेचणी ज्यावेळेस बनवायची आहे तर तुम्हाला अंतर कुठून कुठपर्यंत पाहिजे असतं. तर सगळ्यात पहिलीवाली जी सिक्वेन्स असते तिथून ते मधली आपण गाळून घेणार आहेत, त्याच्यानंतर उंची म्हणजे एक गाळून आपण त्याच्यावरती त्याच्या खालतीचे जेवढं अंतर येतं तेवढं आपण जरदोशीचा कट करणार आहेत. तर आता मी ज्यावेळेस एक सिक्वेन्स घेतली, आपण वरच्या सिक्वेन्समधून ही काढली. आता आपण टाकताना कशी टाकणार आहेत बघा, आपण एक मधली आहे तिला गाळून घेतील आणि त्याच्या पुढच्या सिक्वेन्समध्ये आपण एक टाका काढतील. एक टाका काढल्याच्या नंतर आपण मागे गेले आणि जी पण आपण सिक्वेन्स गाळलेली होती त्याच्यामध्ये हा एक टाका काढला. आता तो टाका काढल्याच्या नंतर आपण सेम परत तेवढीच सिक्वेन्स घेणार, जेवढं आपलं अंतर आहे तेवढं, परत टाकली, मागे गेले,
आता या पद्धतीनेच आपण ही पूर्ण पेचणीची जी टाका आहे ना तो बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। खूप सुंदर अशी ही पेचणी दिसते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुमचे वेलीचे वगैरे जे वेली म्हणजे सॉरी तुमच्या डिझाईनच्या ज्या वेली वगैरे असतात ना तर त्याच्यामध्ये हे टाकायला खूप सुंदर दिसते। एक वेगळं पण येतं हा टाका टाकल्याच्या नंतरून। आपण मोती वगैरे लावून तर करतोच, शुगर बीट्स लावून पण काम करतो, पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला काम अजून वेगळं दाखवायचं असेल तर तुम्ही हा टाका नक्की यूज करू शकता त्या लाईनमध्ये। तर हे बघा या पद्धतीने आपण ही पेचणी कंप्लीट करायची आहे। तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने दाखवत आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा जे तुमच्या कामी येईल पुढे भविष्यामध्ये। आणि व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा असे बघत राहा, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण टाका तुमच्या एकदम लक्षात राहील आणि तुम्हाला 10 वेळा परत तोच टाका बघण्याची गरज पडणार नाही। तर आता बघा आपण इथपर्यंत हे पेचणीचा टाका आणलेला आहे, बाहेर आली। एक टाका बसत असेल तर मी तिथे टाकेल आणि माझा हा टाका आता पूर्ण खाली आलेला आहे, तिथे मी गाठ मारून घेईल। तर तुम्ही बघू शकता की आपली किती सुंदर अशी ही पेचणीचा टाका तयार झालेला आहे। एकदम प्रोफेशनल सारखा हा टाका येतो। जर तुम्हाला पेचणीचा टाका मारायचा असेल तर नक्की या पद्धतीने टाका मारून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचं किती फिनिशिंग मध्ये काम दिसते। आता हे झालं मोठ्या पेचणीचं, त्याच्यामध्ये आपण जरदोशी पण त्याच पद्धतीने वापरली। आता मी तुम्हाला दाखवते छोटीवाली जो आपली सिक्वेन्स असते त्याची कशी पेचणी दिसते ती। तर आता बघा इथे आपण एक टाका एक्स्ट्रा काढून एक जरदोशी एक सिक्वेन्स टाकला, एक टाका एक्स्ट्रा, एक सिक्वेन्स टाकला, एक टाका एक्स्ट्रा। याच्यामध्ये मी 8-10 सिक्वेन्स एक साथच घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल। तुम्हाला जर त्याची सवय असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने पण सिक्वेन्स पकडू शकता। सिक्वेन्स आणि मटेरियल कसं भरायचं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, की तुम्हाला हे एक एक उचलण्यापेक्षा तुम्ही हे पण कसं फटाफट भरून घेऊ शकता हे तुम्हाला पुढे दाखवलं जाणार आहे। आता इथे बघा आपले इथपर्यंत आपली लाईन कंप्लीट झाली, इथे गाठ मारून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघा, आता आपण जसं इथे मोठा जरदोशीचा तुकडा घेतलेला तर आपल्याला इथे तेवढा मोठा लागतोय का बघायचं। जर तेवढाच लागत असेल तर तेवढा घ्या, किंवा त्याच्यापेक्षा कमी लागत असेल तर कमी घ्या। आता मी इथे एक टाकून घेते जरदोशी। तर आता बघा मी एक टाका काढला। आता जी जरदोशी मी घेतलेली आहे ती बरोबर माझ्या त्या एक सिक्वेन्स गाळून दुसऱ्या सिक्वेन्स पर्यंत येईल मी एवढी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी मागे गेली बघा, मागे बरोबर जी गाळलेली असते सिक्वेन्स त्याच्यामध्ये एक टाका टाकला, जरदोशी टाकली, पुढे आले, सेम पद्धत रिपीट, मागे गेले। हे बघा या पद्धतीने आपण ही छोट्या सिक्वेन्सची पण पेचणी बनवू शकता। आता यापैकी तुम्हाला कोणती पेचणी आवडते तर कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर हे बघा, इथपर्यंत आपलं हे काम कंप्लीट झालेलं आहे आणि इथं आपण याला शेवट केलेला आहे. तर आता याच्यापैकी तुम्हाला हा 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, ही 3 नंबर आहे आणि ही 4 नंबर आहे. तर या पेचण्यांमध्ये कोणती तुम्हाला सर्वात जास्त पेचणी आवडली तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.